हॅलो स्टुडंट, लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम सॅलरी याविषयी डिस्कशन केलं. त्यामध्ये बेसिकली आपण मिनिंग ऑफ सॅलरी बघितलं, त्यानंतर त्याचा फॉर्मॅट बघितला, त्यानंतर बेसिक जे काही त्याचे बेसिकली 5 कंपोनंट आहे. त्यातला पहिला कंपोनंट बेसिक सॅलरी आणि अदर कॅश रिसिव्ह. त्यामध्ये जे आयटम येतात ते सर्व फुल्ली टॅक्सेबल येतात. त्यामध्ये कोणते कोणते आयटम येतात ते आपण त्या ठिकाणी डिस्कशन केलं. त्यामध्ये बेसिक सॅलरी, बोनस, फीज, कमिशन, पेन्शन, ॲरियर सॅलरी आणि ॲडव्हान्स सॅलरी इतके आयटम येतात आणि ते सर्व फुल्ली टॅक्सेबल आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर सेकंड पार्ट आपण त्या ठिकाणी बघत होतो. त्यामध्ये अलाउन्सेस अँड देअर टॅक्सेबिलिटीज, आणि तिथे आपण अलाउन्सेसचं काय केलं, 3 भागामध्ये क्लासिफिकेशन केलं. त्यामध्ये फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस, फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस आणि पार्टली टॅक्सेबल, पार्टली एक्झम्प्टेड किंवा पार्सली टॅक्सेबल, पार्सली एक्झम्प्टेड अलाउन्सेस आपण असं बघितलं. फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस मध्ये डिअरनेस अलाउन्स येतो, टिफिन अलाउन्स येतो, सीसीए येतो, सिटी कॉम्पेन्सेटेड अलाउन्स, ट्रान्सपोर्ट अलाउन्स येतो, अदर दॅन फिजिकल हँडिकॅप पर्सन. फिजिकल हँडिकॅप पर्सन असेल तर तो पार्सली टॅक्सेबल मध्ये जातो. नंतर एंटरटेनमेंट अलाउन्स, फिक्स मेडिकल अलाउन्स, नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स, ओव्हर टाइम अलाउन्स, सर्वंट अलाउन्स, कुक, त्यामध्ये गार्डनर, स्वीपर, वॉचमन, पर्सनल अटेंडंट यासाठीचा तो अलाउन्स, फील्ड एरिया अलाउन्स, सर्व्हिस अलाउन्स, प्रोफेशनल अलाउन्स, वार्डन अलाउन्स, वॉशिंग अलाउन्स, डॉक्टर अलाउन्स, नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स येतो, कॅश अलाउन्स आणि प्रोजेक्ट अलाउन्स. हे अलाउन्सेस येतात ते फुल्ली टॅक्सेबल आहे. हे अलाउन्स आले तर डायरेक्ट आपल्याला फुल्ली टॅक्सेबल म्हणून त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. त्यानंतर फुल्ली एक्झम्प्टेड अलाउन्सेस मध्ये आपण 3 बघितले. त्यामध्ये पहिला अलाउन्सेस टू हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट जज, हायकोर्टच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या जजला जो अलाउन्स मिळतो तो फुल्ली एक्झम्प्टेड आहे. त्याच्यानंतर युनोचे जे एम्प्लॉईज आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे जे एम्प्लॉईज आहे, तिथे त्या युनोमध्ये जे काही भारतीय लोक काम करतात त्यांना त्या ठिकाणी जो अलाउन्स मिळतो तो फुल्ली एक्झम्प्टेड आहे. आणि फॉरेन अलाउन्स टू गव्हर्नमेंट एम्प्लॉईज वर्क इन अब्रॉड, म्हणजे परदेश खात्यामध्ये भारतीय जे काही सरकारी कर्मचारी काम करतात त्यांना जो अलाउन्स मिळतो तो फॉरेन अलाउन्स, तो देखील फुल्ली एक्झम्प्टेड आहे. त्यानंतर आपण काय बघत होतो, पार्सली टॅक्सेबल, पार्सली एक्झम्प्टेड अलाउन्स त्या ठिकाणी बघत होतो. आणि पार्सली टॅक्सेबल, पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्सेस मध्ये बेसिकली इथे आपण त्याचं 3 भागामध्ये विभागणी केली. पहिला घेतला तो हाऊस रेंट अलाउन्स, HRA. दुसरा घेतला पेशंट नोटिफाईड अलाउन्स फॉर द परफॉर्मन्स ऑफ ड्युटीज, आणि तिसरा घेतला पेशंट नोटिफाईड अलाउन्स फॉर मीटिंग पर्सनल नीड्स. यामधला पहिला आपण त्या ठिकाणी अभ्यासत होतो तो म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. कोणता बघत होतो? हाऊस रेंट अलाउन्स त्या ठिकाणी बघत होतो. तो हाऊस रेंट अलाउन्स चं कॅल्क्युलेशन कसं करायचं किंवा त्याची टॅक्स लायबिलिटीज म्हणजे कशी कॅल्क्युलेट करायची. बेसिकली हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे काय, की त्या कर्मचाऱ्याला राहण्यासाठी जो काही घर तो रेंटलवर घेतो, ते रेंट भरण्यासाठी त्याला मालकाकडून जो अलाउन्स मिळतो, भत्ता मिळतो, त्याला आपण हाऊस रेंट अलाउन्स असं म्हणतो. आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला जो काही फॉर्मॅट आपण त्या ठिकाणी वापरतो, अतिशय महत्वाचा फॉर्मॅट आपण डिस्कस केला मागच्या लेक्चरमध्ये देखील. टॅक्सेबल HRA कॅल्क्युलेट करत असताना ऍक्च्युअल HRA जो रिसिव्ड जो मिळतो मालकाकडून त्याला आपण ऍक्च्युअल HRA रिसिव्ड म्हणतो, आणि त्याच्यातून एक्झम्प्टेड अमाऊंट आपल्याला वजा करावी लागते. आता एक्झम्प्टेड अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते, आणि त्यासाठी 3 कंडिशन आहेत. त्या 3 कंडिशन पैकी जी रक्कम लहान असेल ती एक्झम्प्टेड अमाऊंट म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करायची. तर मग बघा, एक्झम्प्टेड अमाऊंट ऑफ HRA, लिस्ट अमाऊंट फ्रॉम द फॉलोइंग इज एक्झम्प्टेड. खालीलपैकी 3 पैकी जी लहान असेल ती इथे एक्झम्प्टेड अमाऊंट म्हणून त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची. मग आता इथे बघा बरं, पहिले ऍक्च्युअल HRA रिसिव्ड, जो ऍक्च्युअल HRA रिसिव्ड मिळतो तीच पहिली अमाऊंट आहे. दुसरी अमाऊंट रेंट पेड बाय एम्प्लॉई, जे काही कर्मचाऱ्याने घर भाड्याने घेतलं त्यासाठी जो रेंट पेड करतो वर्षभरातलं ते रेंट, आणि त्याच्यातून 10% सॅलरी, 10% ऑफ सॅलरी आपल्याला लेस करायची. आणि मग इथे मिनिंग ऑफ सॅलरी काय, इथं सॅलरी कशाचे 10% घ्यायचं, तर ह्या सॅलरीचे 10% घ्यायचं. त्याच्यामध्ये काय काय ऍड होईल, तर त्यामध्ये बेसिक सॅलरी ऍड होईल प्लस DA if it is admissible for retirement benefit or it is part of salary, or if it is given in percentage. जर ते त्या ठिकाणी दिला असेल तर तो DA घ्यायचा, अदरवाईज तो DA घ्यायचा नाही. म्हणजे इंटू ब्रॅकेटमध्ये इट इज पार्ट ऑफ सॅलरी म्हटलं पाहिजे, किंवा इट इज ऍडमिसेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट असं म्हटलं पाहिजे, किंवा ब्रॅकेटमध्ये काही म्हटलं नसेल पण ते पर्सेंटेज मध्ये दिलं असेल तर पर्सेंटेज मध्ये दिलं असेल तर ते घ्यायचं. पण नुसतं रकमेमध्ये दिलं असेल आणि काही इंटू ब्रॅकेटमध्ये म्हटलं नसेल तर मग मात्र ते घ्यायचं नाही. आणि मग इंटू ब्रॅकेटमध्ये 40% म्हटलं, 60% म्हटलं, 50% म्हटलं तर त्या DAच्या तेवढीच रक्कम या ठिकाणी घ्यायची. आणि प्लस कमिशन जर ते पर्सेंटेज मध्ये दिलं असेल तर ते घ्यायचं, अदरवाईज ते घ्यायचं नाही. त्यानंतर तिसरी कंडिशन आहे 40% ऑफ सॅलरी.
हेच मिनिंग आहे ह्या सॅलरीच्या 40% रक्कम कॅल्क्युलेट करायची. पण जर तो एम्प्लॉई त्याने जे काही घर रेंटलवर घेतलं तर ते 4 मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जर तो रेंटलवर राहत असेल, त्यामध्ये मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई हे 4 शहर आहेत. या 4 शहरामध्ये जर त्याचं घर असेल भाडोत्री, तर त्या रेंटवर तर त्या ठिकाणी 50% घ्यायचे 40% ऐवजी ते कॅल्क्युलेशन. आणि ह्या 3 कॅल्क्युलेशन पैकी जे रक्कम जी कॅल्क्युलेशन कमी येईल ते एक्झम्प्टेड अमाऊंट असेल ते ऍक्च्युअल एचआरए रिसिप्ट मधून काय करता येईल आपल्याला लेस करता येईल. आपण एक्झाम्पल बघत होतो इथे आपण एक्झाम्पल घेतलं एक बघा एक्झाम्पल मिस्टर शिव इज एम्प्लॉय इन एबीसी लिमिटेड. त्याची बेसिक सॅलरी ₹10,000 पर मंथ. किती त्याची बेसिक सॅलरी 10,000 पर मंथ आहे. डे त्याला मिळतो 5,000 पर मंथ आणि तो काय पार्ट ऑफ सॅलरी तो सॅलरीचा पार्ट आहे म्हणून तो तिथे घ्यायचा. कमिशन एक 2% ऑन टर्नओव्हर 2% टर्नओव्हरवर दिला तो आणि ₹2,000 पर मंथ इतका तो मिळतो. इथं पर्सेंटेज दिले म्हणजे तो ऍडमिसेबल आहे बरोबर ना. याचा अर्थ तो ऍडमिसेबल आहे. आणि जर एचआरए त्याला किती मिळतो ₹6,000 पर मंथ मिळतो इतका एचआरए त्याला मिळतो. म्हणजे वर्षभराचे त्याला एचआरए किती मिळतो बघा बरं 6,000 मल्टिपल बाय 12 इतका तो त्या ठिकाणी मिळेल. आणि ही रिसाइड इन नाशिक ऑन रेंटल बेसिस. नाशिकमध्ये तो राहतो. म्हणजे ते तिसरं कॅल्क्युलेशन 40% घ्यायचं 50% घेण्याचं कारण नाही. कारण तो मुंबई, दिल्ली, कोलकाता किंवा चेन्नई यामध्ये तो राहत नाही. या शहरामध्ये तो राहत नाही. अँड पेड ₹7,000 पर मंथ रेंट फॉर हाऊस. तो घरासाठी काय ₹7,000 इतकं भाडं पेड करतो. मग आपण ह्या सगळ्या रकमा त्या ठिकाणी टाकून घेऊयात बघूयात काय कॅल्क्युलेशन येतं. पहिलं कॅल्क्युलेशन काय आपलं ऍक्च्युअल एचआरए रिसिव्ह. आणि ऍक्च्युअल एचआरए रिसिव्ह किती मिळतो त्याला ₹6,000 पर मंथ. बघा ऍक्च्युअल एचआरए रिसिव्ह 6,000 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ म्हणजे त्याला किती मिळतं ते 72,000 इतकं मिळतं बरोबर ना. किती मिळतं 72,000 मिळतं. सेकंड काय रेंट पेड बाय एम्प्लॉई. बघा बरं तो रेंट किती पेड करतो. तो रेंट पेड करतो ही रिसाइड इन नाशिक ऑन रेंटल बेसिस अँड पेड ₹7,000 पर मंथ रेंट फॉर हाऊस. ₹7,000 पर मंथ तो रेंट पेड करतोय. ते 7,000 पर मंथ आपण त्या ठिकाणी अमाऊंट टाकून घेऊयात. बघा बरं ती किती येते 7,000 पर मंथ मल्टिपल बाय 12 मंथ असं 12 महिन्यांचे किती येतील मला आन्सर पाठवाल. इथं 72,000 येईल. इकडे किती येईल 7,000 मल्टिपल बाय 12 12 महिन्याची किती येतील 84,000. व्हेरी गुड. किती येईल 84,000 इतकं कॅल्क्युलेशन येईल 84,000. आणि ह्या 84,000 मधून काय करायचंय 10% ऑफ सॅलरी लेस करायचंय. आता मग 10% ऑफ सॅलरी मग बघा बरं इथे मिनिंग ऑफ सॅलरी दिलं आपण त्यामध्ये टाकून घेऊयात ते कसं आन्सर येतं बघूयात मग ते. बघा इज इक्वल टू बेसिक सॅलरी किती मिळते त्याला बघूयात आपण इथे बेसिक सॅलरी किती मिळतं ₹10,000 पर मंथ. असं 12 महिन्यांची किती होतील यस 10,000 मल्टिपल बाय 12 मंथ. बघा 1,20,000 होतील. ते किती होतील 1,20,000 होतील बरोबर 1,20,000. बघा 1,20,000 हे काय होईल बेसिक सॅलरी प्लस डीए इथे पकडायचा का येस मला आन्सर पाठवाल चॅट बॉक्स मध्ये. इज डीए इज ऍडमिसेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट. इट इज कन्सिडर फॉर कॅल्क्युलेटिंग हाऊस रेंट अलाउन्स ऑर नॉट. तो कॅल्क्युलेट करायचा का तो घ्यायचा का मेसेज कराल मला यस. तर तो घ्यायचा कारण तो काय केलाय तिथे इंटू ब्रॅकेट मध्ये म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे काय इंटू ब्रॅकेट मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे इथे काय डीए 5,000 पर मंथ आहे आणि पार्ट ऑफ सॅलरी येतो.
इट इज ऍडमिसिबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट आहे आणि म्हणून तो घ्यायचा. मग 5,000 रुपये पर मंथ ते 12 मंथचा किती होईल तो? यस, मला आन्सर पाठवाल. 60,000 होईल. किती होईल? 60,000 होईल. प्लस कमिशन घ्यायचं का? तर यस घ्यायचं, कारण ते कसं दिलंय? पर्सेंटेज मध्ये दिलं. पर्सेंटेज मध्ये दिलं नसतं, इथं 2% म्हटलंय तर घेतलं नसतं आपण. 2,000 पर मंथ किती येईल ते 12 मंथचं? 24,000 येईल. किती येईल? 24,000 येईल. बघा, हे झालं मिनिंग ऑफ सॅलरी. म्हणजे इथे कॅल्क्युलेशन किती येईल रे? बघा बरं, 1,20,000 प्लस 60,000 1,80,000 प्लस 24,000 2,04,000 हे सॅलरीचं मिनिंग येईल. आणि मग ह्या सॅलरीच्या किती टक्के घ्यायचंय रे? 10% ऑफ 2,04,000. किती आहे ते रक्कम सांगा मला? रक्कम सांगा मला, मेसेज कराल. 20,400 किती? 20,400. व्हेरी गुड. मग 84,000 मायनस 20,400 करा. काय येईल आन्सर? सेकंड कॅल्क्युलेशन काय येईल मला सांगाल? यस, यस, 84,000 मायनस 20,400. काय आन्सर येईल? 63,600. ओके, 63,600. हे सेकंड आन्सर आलं आपलं. आणि थर्ड आन्सर, अकोमोडेशन कुठे घेतलं रे त्याने? तर ते कुठे घेतलं त्याने? नाशिकमध्ये. नाशिकमध्ये असल्यामुळे 40% येईल. 40% ऑफ 2,04,000. करा कॅल्क्युलेट. किती आन्सर? 81,600. व्हेरी गुड. 81,600. कंपॅरिझन करा बरं तीन याचं, तिन्ही रकमेचं कंपॅरिझन करा बरं. विच अमाऊंट इज लिस्ट फ्रॉम अबो 3 फिगर्स? कोणती रक्कम लहान आहे तीन पैकी? वरच्या तीन पैकी कोणती रक्कम लहान आहे? यस, व्हेरी गुड. 63,600 टोटल. सेकंड, व्हेरी गुड. दिस इज द आन्सर. दिस इज द एक्झम्प्टेड अमाऊंट. 63,600 is the exempted amount. So see here, our actual HRA received is rupees 72,000 minus exempted amount 63,600. So what is the amount of taxable HRA? Yes, 72,000 minus 63,600. Very good. 8,400 is the taxable amount. 8,400 is the taxable amount. मला सांगाल बरं, लक्षात आलंय का तुमचं? कसं कॅल्क्युलेशन केलं आपण? कसं कॅल्क्युलेशन केलं लक्षात आलंय का? मला आन्सर द्याल. अतिशय महत्वाचं कॅल्क्युलेशन आहे. इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये 4-5 कॅल्क्युलेशन मोठे आहेत, त्यातलं हे एक मोठं आहे, हाऊस रेंट अलाउन्स. आणि ते व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे. त्यावर 100% तुम्हाला एमसीक्यू विचारला जाणार. वेगवेगळ्या कंडिशन टाकून त्या असणार आहेत, त्याच्यामुळे ते लक्षात आलं पाहिजे. बघा, मी प्रॉब्लेम चेंज करतो. कसं चेंज होईल बघा. काय होईल? काय होईल? कमिशन ₹2,000 पर मंथ दिलंय. पर्सेंटेज दिलंय का रे? पर्सेंटेज दिलंय का? मेसेज कराल.
पर्सेंटेज दिलंय का? नाही दिलं. घ्यायचं का मग मिनिंग ऑफ सॅलरी मध्ये? मिनिंग ऑफ सॅलरी मध्ये घ्यायचं का? बघा मग इथे काय होईल बरं? इथे काय होईल? इथे ह्या पद्धतीने येईल. हे 24,000 इथे येणार नाही. 24,000 इथे येणार नाही. इथे काय होईल? कमिशन नाही येणार कमिशन, बिकॉज इट इज नॉट गिवन इन पर्सेंटेज. इट इज गिवन ओनली इन अमाउंट. ओके, सो हिअर मिनिंग ऑफ सॅलरी is rupees 1,80,000. 1,80,000. Calculation is changed because commission is not admissible for taking meaning for salary for calculating house rent allowance. इथे 1,80,000 आलं, मग इथे 10% ऑफ 1,80,000 येईल. बघा कॅल्क्युलेशन चेंज होतं, इथे 1,80,000 येईल. मग 1,80,000 च्या 10% किती येईल? 18,000 येईल. 84,000 मधून 18,000 गेले. यस, काय येईल आन्सर? 84 मधून 18,000 गेले. यस, किती येईल आन्सर? 66,000. व्हेरी गुड, 66,000. कॅल्क्युलेशन चेंज झालं. इथे 40% ऑफ 1,80,000 येईल. इथं पण चेंज होईल. 1,80,000 किती येईल आन्सर? 72,000 येईल. किती येईल? 72,000 येईल. बघा बरोबर ना? किती येईल? 72,000 येईल. यस, बरोबर आहे का? मग सांग बरं लिस्ट अमाऊंट काय येते? मेसेज टाका. लिस्ट अमाऊंट काय आली? लिस्ट अमाऊंट काय आली? 66,000. व्हेरी गुड, 66,000. exempted amount is 66,000. So 72,000 is actual HRE received and minus 66,000. So taxable amount is, yes, 72,000 minus 66,000. 6,000 is the taxable amount. बघा चेंज झालं. आणखी चेंज करूयात काहीतरी. ओके, सांगा बरं डीए घ्यायचा का इथे? आता डीए 5,000 पर मंथ दिलाय. डीए घ्यायचा का इथे? डीए नाही घ्यायचा. नाही घ्यायचा कारण इंटू ब्रॅकेट मध्ये काहीच म्हटलेलं नाही. सेकंडली पर्सेंटेज मध्ये पण दिलेला नाही. दॅट्स वाय इन दिस केस डे इज नॉट admissible फॉर calculating meaning of salary for the purpose of house rent allowance. So calculation again change. See, basic salary 1,20,000. Day is not admissible, so DA is nil, and we again change the commission in percentage. 20,400. Sorry, how many? 2,000. 24,000. 24,000. Okay, so 1,20,000 plus 24,000. 1,44,000 is the meaning of salary. Again 10% of 1,44,000. So 14,400. 10% of 1,44,000. 84,000 minus 14,400. Yes, what is the answer? 69,600. Is it clear? Is it right?
Is it right? No, 2400, not 2400. 2000 per month. That is 24,000. हे बरोबर आहे का? 84,000 मधून 14,400 गेले, 69,600 शिल्लक राहिले. बरोबर आहे का? ओके. आणि इथे 40% ऑफ 44,000 येईल. ओके, किती येईल ते आन्सर मग ते? 1,44,000च्या 40%. करा कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेट करा. आन्सर पाठवा मला. ओके, पाठवलंय तुम्ही. 57,600. 57,600 is the answer. So 57,600 आलं. बरोबर आहे का? ओके. आता इथं लिस्ट अमाऊंट कोणती आली सांगा. लिस्ट अमाऊंट कोणती आली सांगा. $57,600. व्हेरी गुड. 57,600 इज द लिस्ट अमाऊंट. आणि मग ती इथे लेस होणार. 57,600. सॉरी, $600. 72,000 minus 57,600. What is the taxable amount of HRA? Yes, 14,400. 14,400. 14,400 is the taxable HRA. Okay. Again, we change in the example. See, %60 पार्ट ऑफ सॅलरी किंवा 60% ऍडमिसेबल. किती टक्के घ्या म्हटलं? 60% घ्या म्हटलं. बरोबर ना? मग आता इथे काय करायचं? 5,000च्या 60% कॅल्क्युलेट करायचं. मग किती येईल ते? 3,000 येईल. 3,000 पर मंथ येईल. बघा, कॅल्क्युलेट करा. 3,000 पर मंथ येईल. मल्टिपल बाय 12 मंथ. म्हणजे इथे किती येईल ते? 36,000 येईल. बघा, डीए किती आला? बघा, इथे 60% पार्ट ऑफ सॅलरी म्हटलं, म्हणून डीएच्या किती टक्के घेतलं? 60% घेतलं. 60% जर घेतलं तर किती आलं ते? 36,000 आलं. किती आलं? 36,000 आलं. बरोबर आहे का? आणि आन्सर द्या. कळालं का हे मी काय केलंय? मी काय केलं? कॅल्क्युलेट काय केलं? कळालंय तुम्हाला? लक्षात आलंय? बघा, म्हणजे 60% घ्यायला लावले तर इतकं आलंय फक्त ते. बरोबर आहे ना? ओके. मग बघा कॅल्क्युलेशन कसं आलं. 36,000 घेणार. मग इथे किती घेणार? 36,000 घेणार. कॅल्क्युलेशन अगेन चेंज होईल. 1,20,000 प्लस 36,000 प्लस 24,000 किती होतं कॅल्क्युलेशन? बघा, 1,80,000. 1,80,000. बरोबर आहे का? आन्सर पाठवाल. 1,80,000. मग 1,80,000 10%, 18,000. 18,000, 84,000 minus 18,000. What is calculation? Yes, 64,000. No, sorry, 66,000. Is it right? Is it right? बरोबर आहे का?
1,62,000 कसं येईल? 1,62,000 कसं येईल? 1,80,000च्या 10%, 84 मधून 18,000 गेले, किती शिल्लक राहतात? यस, किती शिल्लक राहतात? 66,000 बरोबर. आणि मग आता इथे 40% ऑफ सॅलरी, 40% ऑफ 1,80,000, 1,80,000, मग 1,80,000च्या 40% किती येईल? 72,000 येईल. बरोबर आहे का? कोणती लिस्ट अमाऊंट आहे? विच इज लिस्ट अमाऊंट? 66,000. 66,000. So 66,000 is the exempted amount. So 72,000 minus 66,000. 72 वजा 66. Yes. 6,000 is the taxable amount. 66,000 is the exempted amount. लक्षात आलंय का? बघा आणखीन एक चेंज करून बघूयात आपण. वन अनदर चेंज. ओके, काय कॅल्क्युलेशन होईल? यस, मेसेज कराल पटकन मला. ही रिसाइड इन मुंबई ऑन रेंटल बेसिस अँड पेड ₹7,000 पर मंथ रेंट फॉर हाऊस. काय चेंज होईल? %50. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जर तो मुंबईमध्ये राहत असेल तर तिसऱ्या कॅल्क्युलेशन मध्ये 50% येईल ते. बाकी सेम आहे, इथे 50% येईल. बिकॉज ही रिसाइड इन द मुंबईमध्ये राहत असल्यामुळे 1,80,000च्या 50% जिथे 90,000 येईल. अर्थात ते कॅल्क्युलेशन मध्ये बाहेर येणारच नाहीये, पण तिथं 50% घ्यावं लागेल आपल्याला. बघा बरं, लक्षात आलंय का? वेगळ्या प्रकारे आपण एचआरए कॅल्क्युलेट करून बघितला. मी तुम्हाला काही एक्झाम्पल पाठवेल, तेवढे तुम्ही सोडवून मला परत पाठवणार आहात. एक असाइनमेंट असेल ती हाऊस रेंट अलाउन्सच्या अतिशय महत्वाचं कॅल्क्युलेशन. मी सर्व अँगलने ते घेण्याचा प्रयत्न केला, कोणता अँगल त्या ठिकाणी सोडलेला नाहीये. इथे आणखीन एक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो की जेणेकरून बघा तुमची अमाऊंट बदलेल. मी कॅल्क्युलेशन चेंज करतोय. एचआरए मिळतो त्याला 6,000 पर मंथ. पण किती मिळतो? 6,000 पर मंथ मिळतोय. आणि तो जो काही घर भाडं बरं घेतो, इथे 7,000 घेतलं, आपण 5,000 घेतलं. सपोज काय घेतलं? 5,000 घेतलं. बघा काय चेंज होईल आहे त्या एक्झाम्पल मध्ये. 5,000 घेतलं, इथे 7,000च्या जागी काय 5,000 येईल. इथे किती येतील? सॉरी, आपल्याला रेंट वाढवायचं होतं, कमी नाही करायचं, रेंट वाढवायचं होतं आपल्याला. इथं 7,000 होतं, 7,000च्या ऐवजी 9,000 केलं आपण. 9,000 केलं. किती येईल बरं ते? 12 महिन्यांचं 81,000 येईल. किती येईल? 81,000 येईल. $9,000. सॉरी, 12 महिन्यांचं येते 1,08,000 येईल. किती? 1,08,000. इज इट क्लिअर? 1,08,000 येईल. 1,08,000 मायनस 18,000 म्हणजे इथे किती येईल? 90,000 येईल. किती येईल इथे? 90,000 येईल. इज इट क्लिअर? बघा
बरोबर. किती 90,000 येईल. आता इथं लिस्ट अमाऊंट कोणती आहे? 72,000. जो HRA मिळतो तीच कमी रक्कम आहे. जे कमी HRA मिळतो त्याला रेंट जास्त भरावं लागतं. म्हणजे एक्झम्प्टेड अमाऊंट पण तेवढीच येईल. 72,000. काय लिहिते? नील. काय कॅल्क्युलेशन? नील येईल कॅल्क्युलेशन. लक्षात आलं? कॅल्क्युलेशन नील येईल. समजलाय प्रॉब्लेम? कंडिशन कळाली किती महत्वाचं आहे? मी ते थांबवतो, डिस्कशन करूयात आपण थोड्या वेळ. व्हिडिओ मात्र मी क्लोज करतोय.